विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विस्तृतम् ईशां चरण सानिध्या जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणम् विनायकं गुरुं वन्दे भववन्दै मुक्तये ज्ञान प्रताप विलसत् वचनामृतं च अद्वैत भाव पटुतायित बुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णयो श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तुभ्यं. आजचा आपला अभंग हरिपाठामधला जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वा घटी राम भाव शुद्ध न सोडी रे भाव टाकिरे संदेह रामकृष्ण टाहो नित्य फोडी जात वीत गोत कुलशील मात भजका त्वरित भावना ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण वैकुंठ हो आणि घर केले हरिमुखे माना पुण्याचे. ज्ञानोबारायानं हरिपाठामध्ये जे काही सांगितलेलं आहे तर तो नेमका आणि महत्वाचा अशा प्रकारचा बोध आहे. त्या बोधाची मनुष्य देहातल्या जीवाला अत्यंत गरज आहे. तो जर बोध लक्षात घेतला तर आपल्या जीवनाची सार्थकता होत असते. आणि म्हणून संतांचं जे काही कार्य आहे तर ते आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. म्हणून आपण जर संतांचं ऐकत असलो तर आपण खूप मोठं काम करत आहोत. म्हणून आपण स्वतःला धन्य म्हणून घेतलं पाहिजे की खरोखर मी भाग्यवान आहे, कारण संतांचे शब्द मी लक्षात घ्यायला लागलो, मला कळायला लागले किंवा त्यापासून मला आनंद व्हायला लागला, उपयोग मला त्यांचा व्हायला लागला, माझी दुःख निवृत्ती व्हायला लागली, मला यथार्थ अशा प्रकारचा रस्ता दिसायला लागला. परमार्थ काय आहे, देव काय आहे याची मला प्रचिती यायला लागली. आणि हा प्रत्येकाचा अनुभव आहे. आणि तो या ठिकाणी ज्ञानोबारायानं आपणा सर्वांकरता हरिपाठामध्ये जो काही बोध दिलाय तर तो अत्यंत मोलाचा आहे. म्हणून हरिपाठ अशा प्रकारचं लहान म्हणता येत नाही. म्हणून आपल्याला या अभंगामध्ये जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वा घटी राम भाव शुद्ध भाव पाहिजे. कारण भाव शुद्ध असला की शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला देव दूर नाही बर का. त्याचा भाव शुद्ध असला त्याला. म्हणून भाव शुद्ध करायचा. आता शरद महाराजांनी आपल्याला सांगितलं की श्रद्धा विश्वास खूप महत्वाचा. कारण विश्वास देवावर पाहिजे, श्रद्धा पाहिजे आणि आवड महत्वाची. कारण देवाचं नाव घेणं वेगळं, आवडीने घेणं वेगळं. याच्यावर एक अभंग आहे की आरंभी आवडी आदरे आले ना त्याने सकल सिद्ध जगी झाले पूर्ण. देवाचं नाव घ्या, आरंभी घ्या, निस्त घ्या असं नाही, आवडीनं घ्या असं नाही, आदरानं घ्या. आणि अशा प्रकारचं आपण जर देवाचं भजन केलं किंवा असं जर भजन घडलं तर काय होईल, पुढे सांगितलं त्याचं फल. तिने सकळ सिद्ध जगी झाले पूर्ण काम. आपलं पूर्ण काम होईल. कारण आपलं काम अपूर्णच आहे. जगातलं काही भेटू द्या, अपूर्णच काम आहे. कारण सुख होत नाही जीवाला आणि ते सुख तात्पुरतं असतं, इतक्या जीवाचं भागत नाही. म्हणून जे काही आपल्याला जीवनामध्ये सुख वाटायला लागलं किंवा त्याला आपण सुख म्हणायला लागलो ते सुख नाही. कारण ते सुखानं जे सुख आपल्याला दुःख निवृत्ती करू शकत नाही त्या सुखाला सुख तरी कसं म्हणता येईल. म्हणून ज्या सुखापुढं दुःखच राहत नाही ते खरं सुख आहे. आणि ते सुख संतांच्या संगतीत होत असते. म्हणून विचारानं आपल्याला ध्यानात घ्यायचं की संत आपल्याला सांगायला लागले जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वा गती राम भाव शुद्ध. सगळं काही त्या ठिकाणी परमात्मा प्राप्तीचे साधन सांगितले. जप करणं, तप करणं, क्रिया कर्म करणं, धर्म करणं, सर्व काही. परंतु असं असताना सुद्धा सर्व घाटामध्ये राम आहे हे सुद्धा पाहायचं सांगितलं ना. सर्व ठिकाणी परमात्मा आहे हे जर ध्यानात नाही आलं तर काय मग व्यर्थ आहे. पण देव कळायला पाहिजे ना.
देव कळणं महत्वाचं आहे. कारण आपण ज्या देवाची भक्ती करायला लागलो तो देव कळायला पाहिजे. तो देव काय लहान नाही. तो मंदिरापुरता मर्यादेमध्ये नाही. मंदिरात देव आहे पण मंदिरापुरताच नाही ना. तर देवाची व्याख्या करताना सर्व घटीराम किंवा विजय दृष्टी दिशे ते हरिरूप, जिकडे पाहे तिकडे दिशे विठ्ठल लावेले पिशे, अशा प्रकारचं देवाची व्याख्या केलेली आहे. देव कुठं नाही, रीता ठाव नाही उरला, आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलचे विठ्ठल. देवाशिवाय रिकामी जागा नाही, अशी देवाची व्याप्ती कुठं नाही तर चौकडे आहे. म्हणून अशा देवाचं स्मरण केलं पाहिजे की तो देव आपल्याला कुठे बी आहे, कुठं सांभाळतो, कुठे बी तो आपल्या सोबतच आहे. कारण त्याला यायचं आणि जायचं नाही बरं का कुठं, तर तो तिथंच भरलेला. जसं द्रौपदीनं देवाला हाका मारल्या होते की आपण पाहतो महाभारतातली कथा, खूप महत्वाचा विषय आहे. तर सर्वांना त्या ठिकाणी तिनं पदर पसरलेला की मला मदत करा, कारण दुःशासन वस्त्रहरण करायला लागला सभेमध्ये. आणि मला या ठिकाणी एवढी सभा भरलेल्या असताना सुद्धा कोणी त्याला या ठिकाणी थांबीना वस्त्र हरण करण्यापासून. मला अशा प्रकारचं या ठिकाणी माझं रक्षण करा. सर्वापुढे हात पसरले. 5 पती असून सुद्धा त्या ठिकाणी दावा जिंकल्यामुळं त्यांना पण समोर मदतीला येता नाही आलं. राजा आंधळा होता, आतून बी आंधळा होता, बाहेर बी आंधळा होता. धृतराष्ट्राचं वर्णन करताना आंधळा म्हणून वर्णन केलं जातं, कारण बुद्धिहीन होता, त्याला कळालं नाही आपलं हित काय. म्हणून अशा प्रकारचं. आणि पुत्र आधीन झाला होता आणि म्हणून दुर्योधनाची आज्ञानं दुःशासन वस्त्रहरण करीत होता. सभेतले लोक दुर्योधनाच्या त्या दबावामुळे काही बोलत नव्हते आणि जे बोलले त्याच काही त्यानं मनावर घेतलं नाही. विदुर बोलले, त्यांचा एक छोटा भाऊ बोलला, परंतु आता त्या ठिकाणी तितक्या बोलण्यानं एवढ्या मोठ्या प्रबळ शक्तीला त्या ठिकाणी निसत्या अशा शब्दानं काय होणार. म्हणून सत्ता असल्यामुळं म्हणला नाही जो म्हणतात तो वस्त्र आणायला आज्ञा देत होता. तिनं त्या ठिकाणी आता माझं रक्षण कोणी करणार नाही असं म्हणून देवा पुढे हात पसरले. देवा ये कुठे गुंतला द्वारकेच्या राणा, वेळ का सखया लावेला, कुठं गुंतलास आणि एवढा वेळ तो का लावला, अशा प्रकारचं देवाला त्या ठिकाणी म्हणू लागली. आणि मग त्या ठिकाणी अशा प्रकारचं देवाला द्वारकेचा राणा म्हणून हाक मारली. म्हणून देव त्या ठिकाणी आले आणि आल्यानंतर मग देवानं ठिकाणी वस्त्रहरणाला आल्यानंतर वस्त्रहरण होऊ लागलं आणि देवाने आपल्या त्या ठिकाणी वस्त्राच्या रूपानं आपणच झाला. कारण मग आता किती वस्त्र करणार दुःशासन, की देव वस्त्राच्या घड्यावर घड्या त्या ठिकाणी पडू लागल्या आणि त्याला शेवटी घाम आला आणि तो थकला आणि चक्कर येऊन पडला. इतकं त्या ठिकाणी वस्त्राचे ढिगलं अशा प्रकारचे पडले होते. आणि खूप अशा प्रकारचे त्या ठिकाणी एक सर्वांना चमत्कार वाटला की वस्त्र कुठून यायला काही कळत नव्हतं आणि द्रौपदीला भगवान श्रीकृष्ण दिसत होते. आणि म्हणून त्या ठिकाणी देवच त्या ठिकाणी आले. आणि म्हणून देवानं सांगितलं की म्हणून भागवतामध्ये एकनाथ महाराज सुद्धा अशाच प्रकारचे ओविले येते की द्रौपदीच्या हाती देता घडी, नेसता नेसता पहिलं उघडी, या लागी लवड सवडी, नेसती लुगडी मी झालो. द्रौपदीच्या हातामध्ये जर घडी द्यावा तर नेसता नेसता उघडी पडल, म्हणून मी नेसती लुगडीच झालो आणि त्या द्रौपदीच्या ज्या ठिकाणी आपण वाचविली. म्हणून देवाला अनन्य शरण जातो. तिथे नाही हो, देव सर्व ठिकाणी भरलेला आहे. म्हणून जेथे जातो तेथे तू माझा सांगाशी, चालविती हाती धरून या, चालू जाता वाटे तुझाच आधार, भय आणि भार निरसली. तुकाराम महाराज देवाला त्या ठिकाणी बोलते. म्हणून कुठे बी जरी गेले तुकाराम महाराज तरी पण त्यांना त्या ठिकाणी एकटं वाटत नव्हतं. त्यांना वाटत होतं की माझा परमात्मा माझ्या सोबत आहे, माझा देव माझ्या सोबत आहे. देव कुठं नाही तर देव सर्व ठिकाणी आहे. आणि कुठं नाही असं नाही, देव कुठं बी आहे. म्हणून अशा प्रकारचे जरी स्थळी काष्टी पाशाने भरला, रीता ठाव नाही उरला, देव चौकड आहे. म्हणून कुठे सुद्धा त्यांना एकटं वाटत नव्हतं, कारण माझा परमात्मा माझ्या सोबत आहे. माझा परमात्मा कोणत्या रूपानं तरी तोच आहे
आणि सर्व त्या ठिकाणी रूपा अनंत रूपी अनंत वेशी देखले मी त्याशी बाप रुक्मा देव रूपाला बनवली त्याशी अनंत रूपामध्ये मी त्याला पाहिलं, अनंत वेशामध्ये मी त्याला पाहिलं. असा परमात्मा त्या ठिकाणी चौकड आहे. म्हणून मला भीती काय, माझा परमात्मा माझ्या सोबत आहे. त्या त्या वस्तूमध्ये प्रत्येक वस्तूमध्ये प्रत्येक प्राण्यामध्ये प्रत्येक जीवामध्ये तो भरलेला आहे. असा परमात्मा त्या ठिकाणी कुठं नाही आणि कुठं नाही असं सांगावं. जिथं आहे तिथं बी आहे, जिथं नाही तिथं बी तोच आहे. जिथं भाव तिथं तो आहे, त्या ठिकाणी अभाव आहे त्या ठिकाणी तो आहे. जिथं काही आहे तिथं बी तो आहे, जिथं काही नाही तिथं बी तो आहे. स्थूल सूक्ष्म जंगल सर्व काही भरून उरलेला आहे. बापरूपमा देव श्री विठ्ठला. म्हणून स्थावर जंगम व्यापून राहिला सकळ बापरूपमा देव श्री विठ्ठला. म्हणून सर्व काही स्थावर जंगम व्यापून तो राहिला. आणि म्हणून अशा प्रकारचा आमचा विठ्ठल आहे, आमचा देव आहे. आणि म्हणून त्या देवाचं स्मरण, त्या देवाचं भजन करताना त्याला लहान समजू नका. तो सर्वांमध्ये अशा प्रकारचा भरून उरलेला आहे. आणि तो कुठं नाही असं नाही, सर्व ठिकाणी तोच आहे. म्हणून त्या देवाचं अशा प्रकारचं वर्णन करताना आणि त्या देवाची ओळख सांगताना ज्ञानेश्वर महाराज सांगायला लागले, त्याला प्राप्तीचे साधन तरी अनेक असले, परंतु मुख्य साधन त्याला तुम्ही सर्व ठिकाणी पहा, त्याचं स्मरण करा. की जिथं असताना तिथं त्याचं स्मरण करा. कोणत्याही काळ त्याला काळ नाही लागत, वेळ नाही लागत. की कोणत्याही काळात कोणत्या वेळेमध्ये आपण त्याचं स्मरण करू शकतो. कारण त्याचा तो कधी बी हजर आहे. कोणत्या वस्तू कधी आहेत कधी नाहीत. परमात्मा कधी पण असतो, तो कधी नाही असं नाही, तो कधी पण आहे. म्हणून त्याचं त्या ठिकाणी त्याला आठवा, त्याचं स्मरण करा. म्हणून जपतप कर्म क्रिया नेम धर्म सर्व गती राम भाव. आणि तो कोणत्या घाटामध्ये नाही. घट म्हणल्यावर मातीचा असतो. शरीर तरी कशाचं आहे, शरीर पण मातीचंच आहे. म्हणून शरीराला सुद्धा घट मानलेला आहे. घट म्हणजे आपलं शरीर, त्या शरीरामध्ये परमात्मा आहे. घट हा मातीचा असतो. आणि अशा प्रकारचं त्याला बनवायला कुंभार निमित्त असतो. आणि माती या ठिकाणी असते त्याला बनवायसाठी मुख्य. आणि म्हणून निमित्त कारण उपादान कारण शास्त्रामध्ये दोन कारण सांगतात. माती उपादान कारण आहे आणि कुंभार हा निमित्त कारण आहे. तसं या देहाचं निमित्त कारण आई वडील आहे आणि उपादान कारण पंचभूत आहे. पंचभूताचा हा देह जे कशाचा आहे, पंचभूताचा आहे. आई वडील काय निमित्त आहे. जसं आमचे गुरुवारी बापूराव महाराज परतुरकर सांगत असतात की पीठ गिरणीचं असतं का धान्याचं असतं. पीठ असतं धान्याचं, आपण म्हणतो गिरणीचं. गिरणी ही पिठाला निमित्त झाली आणि पीठ खरोखर धान्याचं असतं. तसं आई वडील हे देह उत्पत्तीला निमित्त झाले. खरा देह हा पंचभूताचा आहे. म्हणून पंचभूताचा हा देह आणला उसना जे की ज्याचा त्याशी देणे लाग. आणि पंचभूताचा देह आणलेला आहे, ज्याची त्याला या ठिकाणी हा देह द्यावा लागणार आहे. म्हणून आपल्याला अभंगामध्ये त्या परमात्म्याची ओळख या ठिकाणी सांगायला लागली. तो परमात्मा कसा आहे. जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्व घटी राम भाव शुद्ध. तू शुद्ध भाव केला ना, तुला सर्व ठिकाणी देव दिसन बघा. भाव शुद्ध कर, आपलं मन शुद्ध करा. मन शुद्ध केले की परमात्मा कळत असतो. असा निर्मळ असला की आरशामध्ये आपलं तोंड दिसत असतं. आपलं मन शुद्ध केले की परमात्मा कळत असतो. आणि परमात्मा इथंच आहे बरं का, दुसरीकडे कुठं नाही. कारण परमात्मा मनामध्ये आहे. आपल्याला चित्त शुद्ध करा, आपलं चित्त शुद्ध करा. म्हणजे चित्तामध्ये द्वेष ठेवू नका. चित्तामध्ये कोणी आपला द्वेष करीत असला तरी बी करू द्या, ठीक आहे. आपण त्या ठिकाणी नमतं घ्या आणि आपलं त्या ठिकाणी आयुष्य व्यर्थ बोलण्यामध्ये घालू. अशा प्रकारचं त्या ठिकाणी. आणि जर का आपण कोणाचा द्वेष केला तर आपल्यावर देव नाराज होईल बघा. कारण अभंग तुकाराम महाराजांचे बघायचे आपल्याला. राहा सर्वासंग राहा, परंतु आपण त्या ठिकाणी जर कोणाला वाईट बरं वाईट बोललो, देवाला आवडायचं नाही. आपण देवाला आवडलो पाहिजे. म्हणून एका अभंगात सांगितलं की कोण्याही जीवाचा नघोड मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाची. देवाची पूजा कराय
करणं म्हणजे कोणाविषयी मनामध्ये द्वेष भावना नाही ठेवणं. कारण सर्वांमध्ये परमात्मा आहे, सर्व परमात्म्यानं निर्माण केले. एकासारखे एक कोण नसणार. प्रत्येकामध्ये तुका म्हणे जन्म प्रकाराचे केले तीन. तीन गुणापासून हे सगळं निर्माण झालेलं आहे. आणि तीन प्रकार आहे आणि तीन प्रकाराचे जण असणार. सात्विक, राजस, तामस हे तीन गुण आहेत. आणि गुणाचे कार्य शरीर हे अंतःकरण आणि सगळ्यांचं स्वरूप परमात्मा आहे. म्हणून आपली सात्विकता वाढीनं भजन चिंतन करणं, याच्यामध्ये आपला काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, संतांच्या दर्शने, अशा प्रकारचा आपला काळ ह्या सत्संगामध्ये घालायचा. आणि अनावश्यक गोष्टी आपल्याला वेळ तरी किती आहे, आयुष्य किती आहे, आयुष्य आहे किती पण गेले किती कदा मिळ नाही. बरंच काही आयुष्य केलेलं असतं, राहिलंय किती ते सांगता येत नाही. बघा, गेलंय म्हणून सांगताय, ते राहिलं का ते सांगता येत नाही. पण आयुष्य बरंच गेलंय बरं, राहिलंय ते सुद्धा चाललंय. किती गेलं सांगता येत, किती राहिलं सांगता येत नाही, पण चाललेलं आहे. आणि कौशिक या ठिकाणी श्वास बंद पडल आणि मग संपलं कार्य. मग या थोड्याशा आयुष्यामध्ये आपण कशाला जास्त पसारा वाढायचा. आपण देवाचं भजन करून आपल्याला आपला ईश्वराची प्राप्ती अखेरच्या श्वासापर्यंत तरी आपल्याला देव कळायला पाहिजे आणि अखेरच्या श्वासापर्यंत तरी आपला परमार्थ सार्थकी झाला पाहिजे, ही काळजी आपल्याला पाहिजे. आपण काळजीनं भजन करणं, काळजीनं चिंतन करणं, हे साध्य करून घेणं. बाकी सर्व असू द्या, परंतु याच्यातून मुख्य काय, देवाची प्राप्ती मला करून घ्यायची, मला देव कळायला पाहिजे. शेवटच्या श्वासाला कळणं पण देव कळायला पाहिजे. देव कळाल्याशिवाय शरीर पडूच नाही. देव कळाला म्हणजे काम झालं. देव कळाला की सुख प्राप्त झालं. देव कळाला की या जात संपली, त्याची सेल्लेर जात झाला सफल व्यापार. का? हरी आला हातात. त्याच्या हाताला हरी आला का, त्याला कोणतं भय राहिलं, कोणती चिंता राहिली, त्याचं काम झालं, झाली त्याची कार्यसिद्धी. कुठली उपाधी जन्म झाला, त्याचे कार्य झालं बरं का, त्याचं काम झालं. आणि आपल्याला अशा प्रकारचं संतांच्या संगतीमध्ये येऊन विचाराचा परमार्थ करणं याची गरज आहे. म्हणून जप कर्म क्रिया नेम धर्म सर्व गती राम भावशत न सोडिले भाव. भाव सोडू नको तू, कारण भाव धर, विश्वास धर, आवडीनं परमार्थाचं, आवडीनं देवाचं नाव घे, न सोडलेले भाव, भाव सोडू नको. ताकिरे संदेह रामकृष्ण टाहो नित्य पोळी. कारण नेहमी बी रामकृष्ण नावाचा गजर करी जाय, नेहमी बी देवाचं भजनामध्ये त्या ठिकाणी राह आणि तू देवाचं नामस्मरण करण्यामध्ये जास्त वेळ घाल, त्यामुळे गोष्टी कमी कर. आणि अशा प्रकारचं, कारण आपण जर रिकाम्या गोष्टी बोललो तर आपला तिकडच वेळ जाईल ना. आणि म्हणून त्या गोष्टी आपल्याला ध्यानात घ्यावं लागतं. काय शरद महाराज कसं काय, आपण जर नाही कळून घेतलं तर आपलं किती आयुष्य आतलोक गेलं, ध्यानातच घ्यावं लागणार आपल्याला. म्हणून हे लवकर 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 आपल्याला हे कळालं पाहिजे. आणि असं हे कळणं खूप महत्वाचं आहे. कारण जसं एखाद्याला वाटतं आपली श्रीमंती वाढायला लागली, अरे श्रीमंती वाढ लागली एका जन्मापुरती, आणि ती त्यासाठी आपण एवढा अट्टहास करतो. परंतु हे आपल्या आयुष्यामध्ये जर आपण हे भजन केलं तर आपल्याला कायमचा आपण सुखी होतो. जन्माच्या जन्म जे येणारे आहेत ते आपले चुकते, असं सामर्थ्य येणार ते आपले आहे. हे करावं आपण, अनंत जन्माचं अनंत कल्पाचं कल्याण करून घ्यावा, या तात्पुरतं आयुष्याचं पाहावं. इथं तर आपण सुख समाधानाच्या सोयीच्या गोष्टी करायला लागलो, इथंच रमायला लागलो, इथंच या ठिकाणी आपण चैनीच्या गोष्टी, चैनीच्या वस्तू खरेदी करायला लागलो, सुखाचे साधनं गोळा करायला लागलो, त्याच्यात रमायला लागलो. हे काही आपल्या कामाचं नाही. म्हणून या ठिकाणी हे लक्षात आलं पाहिजे. मग बरोबर नाही वंदनात आहे, असंच नाही का, त्याने येळी लावून द्यायला वाटते. म्हणून आपल्याला ध्यानात घ्यायचं की लक्षात घ्यावं का, कारण आपल्याला आपण नरदेहाला आलोत ना, खूप चांगल्या जागेवर आलो, खूप महत्वाच्या जाग्यावर आलो. आणि म्हणून महत्वाच्या जागेवर आलो कारण का, महत्वाचं काम करता येत आपल्या इथे. असं काम करता येतं महत्वाचं, म्हणून महत्वाचं काम आपल्याला इथे या ठिकाणी करायचं. आणि सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे देवाचं चिंतन. इथं ते करावे, देवाचे
चिंतन करून या मन शुद्ध भाव. कारण शुद्ध भाव म्हणजे शुद्ध मन करून देवाचं चिंतन करा. देवाचं चिंतन करण्या अपेक्षा दुसरं काही चांगलं नाही. हित ते करावे. त्याच्यामध्ये काय आपलं हित आहे. हे सोडून जे जे आपण करतो त्यामध्ये आपला घात आहे. हित कशात आहे? देवाच्या चिंतनामध्ये हित आहे. म्हणून देवाचं चिंतन आपल्याला करायचं सांगायला लागले. म्हणून या अभंगामध्ये आपण बघायला लागलो जप तप कर्म क्रिया आणि धर्म सर्व घटी राम भाव शब्द नस फुले रे भाव रे संदेह रामकृष्ण टाऊ नित्य पोळी नित्य राम राम कृष्ण हरी म्हणजे जाय ना. ते त्या ठिकाणी काहीतरी करतोस ना तू नामस्मरण करी जाय. तू हरिचिंतनामध्ये काळ घाल आणि हरिचिंतना जेवढा काळ जाईल तेवढा काळ धन्य झाला, सार्थकी त्या ठिकाणी झाला. आणि असा हरीच्या चिंतनामध्ये काळ घालव. रामकृष्ण टाहो नित्य फोडी नित्य अशा प्रकारचं नामस्मरण करीत नेहमीच देवाचं नाव घ्यायचं. त्याला त्या ठिकाणी अखंड अशा प्रकारचं चिंतन कर. अखंड दया तुझी प्रीती मजले दयाची सांग. तुकाराम महाराज म्हणजे देवा अखंड अखंड नामस्मरण करणारा, अखंड तुझ्यावर प्रेम करणारा असा जो कोणी असत त्यांची संगती मला घडू दे. त्यांच्या संगतीचं मला योग येऊ दे. खरोखर मी तेव्हा धन्य होईल. म्हणून नलक्की साया दैवानंताला सुखी येतो घरा नारायण असं त्या ठिकाणी महत्व सांगितलं. म्हणून न सुरेरे भाव टाकी रे संदेह. कारण हा संदेह मी देह आहे अशी जी भावना ही सोडून दे. आणि मी या ठिकाणी परमात्म्याचा दास आहे असं म्हणून तू काय कर, भजन कर. जात गोत कुलशील मात याच्यात राहू नको. जातीत गोतात वितात पैशामध्ये धनामध्ये मानामध्ये गुणामध्ये अभिमान आहे सगळे. याच्यामध्ये जर तू रमला तर तुला हे कळणार नाही. तू पटकन त्या ठिकाणी त्वरित देवाची भक्तीला लाग. भजकात त्वरित आणि नुसतं लागू नको तर भावनायुक्त होऊन लाग. भावानं म्हणजे विश्वासानं श्रद्धेनं आवडीनं देवाचं भजन कर. नुसतं करू नको. आवडीने भावे हरिनाम घेशी. तुझी चिंता त्याची सर्व आहे. तुझी चिंता देवाला आहे गड्या. पण आवडीनं भजन केल्यावर ना ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणी वैकुंठ भुवनी केली. ज्यानं ध्यानामध्ये रामकृष्ण ठेवला त्याचं घर वैकुंठामध्ये आहे. इथं काही प्लॉट घ्यायचा आणि घर बांधायचं काम नाही आता. तर राहणं वैकुंठामध्ये आहे. कारण वैकुंठात घर बांधलं त्यानं. वैकुंठामधलं घर म्हणजे त्या परमात्म्याच्या त्या ठिकाणी परमात्मा स्वरूपाला प्राप्त झाला. परमात्म्याच्या लौकिकाला परमात्म्यासारखाच झाला. अशा प्रकारचं परमात्मा स्वरूप झाला. असं आपण ते पहिल्या अभंगात पाहिले की चारी मुक्ती सलोकता समीपता स्वरूपता सायुज्यता आणि अशा प्रकारचे त्या परमात्मा स्वरूपाला गेला. देवाची रामकृष्ण कशामुळे गेला? मनामध्ये रामकृष्ण नाम ठेवलं. इतक्यानंच गेला म्हणजे. कारण नामानच मोक्ष आहे. हाती मुख्य नाम हाती मोक्ष अशी साक्ष बोलतांचं नाम जपित आहे. अनेक साधन ऐशी वचन बोलू नये. नामस्मरण करतो का कोणा काही करावं का असं बोलू नये. नामस्मरणामध्ये सगळं आलं. जर नामस्मरण केलं का काय नाही केलं परमात्मा सगळं त्यानं काय नाही केलं. काय नव्हे केले एका चिंतेचा विठ्ठली सर्व साधनांचे साथ शुद्ध उतरे पार. त्यानं सगळंच केलं बरं. नामस्मरण करणारा त्या ठिकाणी मोठा असतो किंवा खूप शहाणा असतो. म्हणून तुकाराम महाराज त्याला शहाणा म्हणले. तुका म्हणे सोपे आहे सर्व होणे शहाणा तो धनी घेत. शहाणा जो आहे तो नामस्मरण करीत असतो. म्हणून या अभंगामध्ये पुन्हा सांगताना प्रत्येक अभंगाला हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा अशा प्रकारचे या ठिकाणी त्यांना ध्रुवपद लावलेला आहे. ध्रुवपद म्हणजे प्रत्येक अभंग झाल्यावर जे म्हणले जातात की ज्याच्या भोवती सगळा अभंग असतो त्याला म्हणायचं ध्रुवपद. आणि सगळा हरिपाठ देवाच्या नामाविषयी नामाच्या भोवतीच आहे. देवाच्या नामावरच सर्व हरिपाठ आहे. म्हणून चाकरे महाराज तर म्हणून जय हरी म्हणून हे त्या ठिकाणी या नामाबद्दलच बोलले सगळे. म्हणून काय बोलले ते म्हणले हरिमुखी म्हणा. काय म्हणा आता मी हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी. तर म्हणले या ना परमार्थाला
ते म्हणले तुम्ही काही म्हणा आता, पण आमचं काही ना होत नाही. ते म्हणले काहीच म्हणू नका, तुम्ही हरिमुख्य म्हणा, हरिमुख्य म्हणा. आणि तुम्ही जर देवाचं स्मरण केलं त्या पुण्याची गणना कोण करी, त्या पुण्याची मोजमाप करता येणार नाही. एक अभंग या ठिकाणी संपला आपला. 3 अभंग घ्यायचे, त्यावर 3 घेतले. हरिपद आपला वारीला जायच्या आधी नामसंकीर्तन पर्यंत आपला पुढे टप्पा गुरुपरेपर्यंत राहतो. म्हणून या अभंगामध्ये अशा प्रकारचं सांगितलं. पुढचा अभंग आहे जाणीव नेणीव भगवंती नाही. जाणीव आणि नेणीव, जाणीव म्हणजे शहाणपणा, नेणीव म्हणजे मूर्खपणा. ज्ञानी आणि अज्ञानी भगवंताला दोन्ही पण दोघांना बी दोन्ही पण गेले तरी त्याला तो काही ज्ञानाला जास्त काही त्याच्याकडे भाव देत नाही किंवा अज्ञानाला कमी भाव देत नाही. जसं त्या ठिकाणी आईला लेकरू लहान काय आणि मोठं काय दोन्हीवर प्रेम सारखंच असतं. अशा प्रकारचं या ठिकाणी आपल्याला काही नाही कळालं तरी आपण देवाचं भजन करावं, कळालं तरी करावं, कळत असलं त्यांनी करावं, आणि त्याला कळत नाही काय करावं. महाराज एक मिनिट, कोण आहे ते रंगनाथ? कोण आहे रंगनाथ? रंगनाथ कोण आहे त्यांचं? ते बंद करा ना म्हणा, ते स्पीकर बंद करा ना. कोण आहे? हा केलं. आता हे एका अडचण यायला लागली, या लाईट नसल्यामुळं तुम्हाला काही चारा दिसत नाही. बरोबर आहे साखरे मार? चारा दिसतो का? नाही दिसत आहे तुमचं. बरं, ह्या बागून पण तुमचे माल दिसू द्या. आमचे नाही दिसले तरी आमचा आवाज तुमच्यापर्यंत येतो. तुमचे चेहरे दिसले म्हणजे माझं मन लागत जरा सांगण्यामध्ये. आता काय करते ठीक नाही? आवेश महाराज कसं काय? बरोबर आहे ना? तसं बरोबर आहे, बरोबर आहे. काय करता आता काही काही वेळेला समजा आता चार नाही दिसू शकत कारण आज थोडस लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे. महाराज काय माहित नव्हतं ते. माहित नव्हतं का? मी आजच जॉईन झालो. काय हरकत नाही, माहित होता होतं माहित. म्हणून या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं, जाणीव आणि नेणीव आपण कसे का असना आपण देवाचे म्हणून घेण्यामध्ये खूप महत्व आहे. बरं, आपल्याला आपण जर स्वतःला देवाचे म्हणून घेतलं ना तर देवाला आपला सांभाळ करावा लागतो किंवा आपला भार देवावर पडत असतो. आपला भार जर देवावर पडला तर देव आपल्याला सांभाळत असतो. कारण देवाने आपल्याला सांभाळलं पाहिजे, त्याकरता आपण सुद्धा देवाचं भजन केलं पाहिजे आणि देवाला म्हणलं पाहिजे की मी तुझा आहे म्हणून. आपल्याला अभिमान पाहिजे, मी कोणाचा आहे. आपल्याला अभिमान आहे, मी जातीचा आहे, मी या कुळातला आहे, मी या नावाचा आहे, मी या गावाचा आहे. अशा प्रकारचा अभिमान, आणि हा अभिमान खोटा आहे. खरा अभिमान त्याचा धरीना अभिमान करीला आपुले जतन, मी त्या परमात्म्याचा आहे अशा प्रकारचा अभिमान धरावा. आपला कळू काही नाही कळू काही, पण आपण देवाचं नाव घेतलं पाहिजे. काही म्हणते आम्हाला येतच नाही, आम्हाला कळतच नाही, नसू द्या, असं असं तसं देव भागून घेतो. आपला अभिमान नाही पाहिजे, मला हे येतं मला ते येतं. सरळ वागावं, देवाला सरळ वागणं आवडत असतं. खोटं बोलू नाही, खोटं वागू नाही, कोणाचा द्वेष मनात ठेवू नाही. आनंदानं भजन करा, सरळ मनाने वागा, जेवढं सहन होईल तेवढं लोकांचं सहन करा, पण आपण कोणाला त्रास द्यायचा प्रयत्न करू नाही. आणि देवाचं भजन नेहमीच करीत राहावा. आपण देवाला नक्की आवडतो. जर का आपण कोणाला तकलीफ दिली मग देवाला आवडणार नाही. आपण जर कोणाला खोटं वागलो, खोटं बोललो, प्रामाणिकपणानं आपण नाही वागलो, समजा कोणाला दुःख होईना असं जर आपण वागलो, आपण देवाला आवडायचो नाही. आपण देवाला आवडलो पाहिजे यासाठी आपण काय केलं पाहिजे की खरंच वागलं पाहिजे. जो धर्माने वागत असतो, जो नीतीनं वागत असतो, ते देवाला आवडत असतो. देवाला धर्मनीती आवडत असते, देवाला दुसऱ्यावर प्रेम केलेलं आवडत असतं. आपण देवाला जास्त कधी आवडतो? आपण सर्वांवर प्रेम करतो तर आपण देवाला आवडतोच. म्हणून आपण प्रेमानं देवाचं भजन बी केलं पाहिजे. आणि सगळे देवाचे आहेत असं म्हणून सर्वांवर प्रेम केलं पाहिजे आणि कोणाचा द्वेष मनात ठेवला नाही पाहिजे. आणि म्हणून आनंदानं देवाचं भजन करतो, आनंद होत असतो. आणि असं आनंदानं देवाचं भजन केलं पाहिजे, आनंदानं नामस्मरण केलं पाहिजे. भावेश महाराज कसं काय असंच केलं पाहिजे ना. कारण आपल्याला आनंद व्हायसाठी काय करायचं? देवाचं भजन. आणि देवाच्या भजनामध्ये मग देव पाहत नसतो बरं का. आपण जर प्रामाणिकपणानं, आपण जर सरळ अंतःकरणानं देवाचं भजन केलं ना तर मग तो पाहत नाही याला काय येतं,
याला काय येत नाही, काहीच पाहायचं नाही. ग्रंथ पाहते हे पाहत नाही, या कोणता परमार्थ केला ते पाहत नाही. नसू द्या, असं असन तसं, पण देवाला सरळ म्हणणं, सरळ वागणं आवडत असतं आणि सरळ वागलं पाहिजे. आनंदानं या ठिकाणी राहिलं पाहिजे, आनंदात राहिलं पाहिजे. कारण देव आनंदी आहे. आमचा देव कसा आहे? आनंदी आहे. आमचा देव आनंदी म्हणजे आम्ही कोण नाराज राहतो? आम्ही बी आनंदाने राहू, आम्ही आनंदानं भजन करू, गाऊ, नाचू, विठो तुझा करू अनुवाद. तिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद. आम्ही आनंदानं भजन करू, आनंदाने गाऊ. देवाचं नुसतं नाव घेऊ का गाऊ? कारण गाणं कधी असतं? आनंदाने असतं. आता एखाद्या वर्षाने साखरे महाराज काय करते, मनातले मनात एकटे गुंगुम करते आणि मस्त अभंग म्हणते. मग कधी म्हणते ते कुसं असल्यावर म्हणते, कधी म्हणते लय टेन्शन आलं, मोटर झाली, भानगडी झाल्या, अशा टायमाला म्हणते का अभंग? ताणात असल्यावर नाही, आनंदामध्ये असल्यावर म्हणतात नाही अभंग. मग तशा प्रकारचं आपण कधी बी आनंदात राहिलं पाहिजे. आता असू द्या संसाराच्या बारा, कधी बी आपण कसं राहावं? आनंद. कारण आपलं स्वरूप आनंद आहे. आमचा देव कसा आहे? आनंद स्वरूप. भगवंताचं नामस्मरण सुद्धा आनंदानं घेतलं पाहिजे. म्हणून जाणीव नेहमी भगवंती नाही, तुला नेहमीच मोक्ष आहे. तू हरी उच्चारण पायी मोक्ष, सदा सदा मोक्ष आहे तुला. तू हरीचं नामस्मरण तर कर. नारायण हरी उच्चार नामाचा, तिथे कळी काळात जरी का नाही. आणि तुम्ही जर देवाचं स्मरण केलं तर कळी काळ येणार नाही. तिथं कळी काळ म्हणजे यम, त्या ठिकाणी यमाला एंट्री, यम येऊ शकत नाही. कुठं? देवाचं भजन करतो त्याच्याकडे यमाची एंट्री नाही, येऊ शकत नाही. हरी उच्चारणे पाहिजे. नारायण हरी उच्चार नामाचा, तो हरी नारायण अशा प्रकारचा उच्चार कर. तिथे कळी काळाचा हरिग नाही, कारण काळ त्या ठिकाणी येऊ शकत नाही. तेथील प्रमाण वेगळे वेदांशी, ते जीवजंतुशी केवीकडे. म्हणून त्या ठिकाणी वेदाला सुद्धा त्या हरीची या ठिकाणी अशा प्रकारचं महिमा कळाला नाही बरं का. हरी कसा आहे तो वेदाला सुद्धा नीट सांगता नाही आला. म्हणून तेथील प्रमाण नेनवे वेदांशी. मग बाकी जीवाला त्या हरीचं स्वरूप काय सांगता येणार आहे? तो हरी कसा आहे असं त्यांना काय सांगता येणार आहे? म्हणून त्या वेदाला सुद्धा त्या हरीचा महिमा कळाला नाही. म्हणून वेद जाणू गेला पुढे मानवाला, ही गुहे तुझला प्राप्त कशी. वेदाला सुद्धा देव सांगता नाही आला आणि अशा प्रकारचा देव. म्हणून येथील प्रमाण नेनवे वेदांशी, आणि बाकी जीवाला तो काय करणार आहे? आणि म्हणून बाकीला सुद्धा कळणार नाही. म्हणून शेवटी सांगते ज्ञानदेवा फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले आहे. म्हणून हरी कसा झाला की हरी आमच्या वाणीमध्ये बसला, मनामध्ये बसला आणि तो आता अशा प्रकारचा त्या ठिकाणी आमच्या पाठ झाला. म्हणजे त्या ठिकाणी आता तो मुखामध्ये बसल्यामुळं त्याचं नेहमीच आमच्याकडून स्मरण व्हायला लागलं. विस्मरण असं कधी होतच नाही, तो नेहमीच स्मरणामध्ये राहिला. त्याचं भजन आमचं अखंड चालू आहे. आमचा श्वास सुद्धा त्या ठिकाणी व्यर्थ जात नाही. आणि म्हणून इतकं आम्ही भजन करतो. एवढं भजन केल्यामुळे काय झालं तर आम्हाला सगळीकडे देव दिसायला लागलं. सगळीकडे देव कधी दिसन? सगळीकडे देव दिसण्यासाठी सर्व काळ भजन करावं लागल. सर्व काळ भजन केल्यावर सगळं देव आहे असं कळत असतं. कारण सदा नामघोष करू हरिकथा, तिने सदा चित्त समाधान. आणि जो नेहमीच देवाचं भजन करतो का त्याला नेहमीच समाधान. आणि म्हणून सदा नामघोष करू हरिकथा, तिने सदा चित्त समाधान. समाधान त्याच्या चित्ताला नेहमीच असतं. म्हणून ज्ञानदेवा फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे. सर्व ठिकाणी परमात्मा आहे अशा प्रकारचा मला त्याचा लाभ झाला, मला फायदा झाला आणि मला असं कळालं. म्हणून त्या परमात्मा स्वरूपामध्ये मी आता विलीन झालो. तशी लाट ही समुद्रच असते, तसं मी सुद्धा परमात्मा स्वरूप आहे असं मला कळालं. म्हणून मला या ठिकाणी हा लाभ झाला. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला त्या संतांच्या संगतीमध्ये, संतांच्या दर्शनामध्ये, संतांच्या विचारामध्ये आल्यामुळं मला कोणता लाभ झाला तर मला देव जोडला गेला. इकडं माणूस संसारात संपत्ती जोडीत, संपत्ती या ठिकाणी प्राप्त होती, पुन्हा काहीतरी मिळतं. परंतु हा लाभ नाही. हा सर्व लाभ मरणार आहे. एक दिवस याची ताटातूट होणार आहे. खरा लाभ नाही. खरा लाभ कोणता? देवाची प्राप्ती म्हणून देव करून घेणं हा लाभ खरा आहे.
देवाची प्राप्ती झाली, देव आपल्यापासून दुरावत नाही, देव आपल्यापासून जात नाही. कारण देवाची प्राप्ती म्हणजे खऱ्याची प्राप्ती, आणि खरं जे भेटलं तर ते आपल्यापासून जात नसतं. आणि म्हणून हे खोटा प्रपंच आपण किती जरी मिळवायचा प्रयत्न केला, किती मिळाला तरी तो त्या ठिकाणी भ्रमच असतो. कारण तो खोटा प्रपंच हाताला येत नाही. म्हणून सर्व जे काही दुःखी आहेत तर त्यांना सुखी होण्यासाठी एक देवच त्या ठिकाणी घ्यावा लागेल. म्हणून देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आलाय घर घुसवणे. म्हणून देवाची प्राप्ती करून घ्या असं संतांनी सांगितलं. म्हणून ज्ञानदेवा फळ नारायण पाठ हे फळ आहे की आम्हाला या संसारात येऊन कोणतं फळ भेटलं, देव कळाला. सगळ्या नसन संपत्ती भेटली तरी आदृष्टानं, आणि ती त्या ठिकाणी तिच्यात रमायचं नाही. रमायचं देवामध्ये. काही संसारातल्या वस्तू भेटल्या असत्या तरी पण त्याच्यामुळे स्वतःला चांगलं समजायचं नाही. नसल्या भेटत्या तर त्यासाठी लुसलुस करायचं नाही, त्याचा त्या ठिकाणी लोभ मनात धरायचा नाही, वेळा म्हणून इच्छा धरायची नाही. तर आपण परमात्म्याच्या सुखामध्ये आनंदानं त्याच्या घटनामध्ये कालक्रमण करावं असं माऊलींची इच्छा आहे. म्हणून ते म्हणते तुम्ही नेहमीच सतत काय करा तर स्मरण करा. कोणाचं करा, त्या भगवंताचं करा. म्हणून तुम्ही म्हणा, काय म्हणा, हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा. असं जर ते मुखाना हरिहरी म्हणले तर पुण्याची गणना कोण करू? ते पुण्य किती झालं त्याची गणना होत नाही. किती पुण्य झालं त्या पुण्याचं मोजमाप करता येत नाही. ते पुण्य केवढं आहे हे सांगता येत नाही. त्याच्याबरोबर दुसरं पुण्य नाही, त्यापेक्षा दुसरं मोठं पुण्य नाही. असं पुण्य पुन्हा कोणत्या साधनानं होणार नाही. अशा प्रकारचं एवढं मोठं पुण्य त्या भाग्यवान पुरुषाला प्राप्त होतं. की भाग्यवान कोण? जो सतत नामस्मरण करतो तो. म्हणून भाग्यवंत मम दया अवघी देवावरी माया. जो देवावर खरोखर प्रेम करतो त्याला खरोखर या ठिकाणी म्हणलं. आणि संसारी माणसाला या ठिकाणी संसारातले लोक भाग्यवान कधी म्हणते की त्याला 4 लेकरं बाळ असले, त्याला काहीतरी त्याची इष्टे संपत्ती असलं, त्याला काहीतरी मान मान्यता असले त्याला म्हणते हा भाग्यवान आहे. परंतु तुकाराम महाराज भाषेमध्ये सांगायचं झालं ते म्हणते भाग्य तरी नवे धनपुत्र दारा एकट वासवा संत चरण. ते म्हणले धनपुत्र दारा बायका पोरं घरदार संपत्ती छानपण इथलं त्या ठिकाणी मान्यता प्रतिष्ठा पद या ठिकाणी काही भाग्य नाही बघा. तर हे संताची संगती होणं हे खरं भाग्याचे लक्षण आहे. भाग्य जरी नवे धनपुत्र दारा निकट वासवाला संताची संगती, त्यांच्या संगतीमध्ये राहणं आणि हाच खरा लाभ आहे. म्हणून भाग्यवंता हीच काम वाचे नाम होय खरी. भाग्यवंताला एकच काम असतं की वाणीनं देवाचं स्मरण करणं. भाग्यवंताचं काम असतं. भाग्यवान काय करत असतो? देवाचं भजन करीत असतो. भाग्यवानानं काय केलं पाहिजे? देवाचं भजन केलं पाहिजे. कारण त्याला भाग्यवान म्हणा. बाकी सगळे अभागी आहेत, कारण हे संसारामध्ये या ठिकाणी आहेत. त्यांना देवाचं भजन होत नाही तर त्यांचा संसार वाढल्यामुळे त्याला भजन होईना. संसाराच्या नादी आहेत म्हणूनच भजन होईना. म्हणून या संसाराचा नादच जीवाला वाईट आहे. तो असू द्या तसा असून तसा, लहान असो मोठा असो, काही मिळू नाही मिळू, फक्त लक्ष आपलं देवाकडे पाहिजे. आदृष्टानं आहे संसार. मिळालं तरी आदृष्टानं, नाही मिळालं तरी आदृष्टानं, त्याला आदृष्ट आहे. कारण नाथ महाराज म्हणते भागवतामध्ये आदृष्ट आधीन शरीर येत आले हरिहर अन्यथा न करते अनुमात्र. वेदशास्त्र संबंध शरीर आदृष्ट आधीन आहे. हरिहर जरी आले त्यात काही बदल करू शकत नाही. म्हणून आदृष्ट आधीन आहे. म्हणून आदृष्ट घातलं यांनी मध्ये. आदृष्टानं आपल्याला सर्व काही घेतलेलं असतं. म्हणून आपण या ठिकाणी जास्त खास कशाबद्दल केला नाही पाहिजे. मला मिळावं, मला या ठिकाणी संसार मिळावा, किंवा काहीतरी मला या ठिकाणी अपेक्षा मनामध्ये घेऊन आपण जर राहिलो तर ती अपेक्षेमुळे आपला परमार्थ होत नाही. आपलं चित्त देवाकडे लागत नाही. कारण संसाराच्या अनेक वासना आपल्या चित्तामध्ये जोपर्यंत आहेत तोपर्यंत आपलं मन देवाकडे लागत नसतं. देवाकडे मन लागण्यासाठी आपल्या संसारातल्या वासना इच्छा आवरावं लागत असत्या, आणि आपलं मन या ठिकाणी आपण सगळीकडून काढून देवाकडे घालायचं असतं. आपण जर आपलं मन वाटलं मग देवाकडे जायला काय राहीन आपल्याकडं. एक मन तुझ्या अवघ्या भांडवाला वाटेत आता तुला येईल कसे. आपलं एकच मन असतं आपल्याकडं, आणि ते जर आपण इतरांना वाटलं इकडं काही तिकडं काही तिकडं काही, मग आपल्याला देवाला द्यायला काय राहील. कारण देवाला फक्त मन आवडत असतं. आपलं मन आपण देवाला द्यायचं असतं. आणि नसलं देवाकडे मन जात तर देवाला म्हणायचं असतं की माझे मन लागो तुझ्या पायी संसार बंधनी पडवणे. देवा माझं मन तुझ्याकडे लागू दे. कारण हाच खरा लाभ आहे. आपलं मन जर देवाकडे लागलं आपण खरोखर भाग्यवान आहोत.
म्हणून या अभंगामध्ये सांगितलं की ज्ञानदेवा फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे. म्हणून सर्व ठिकाणी परमात्मा आहे अशी अनुभूती नामचिंतनानं येत असते त्या साधकाला. म्हणून तो खरा धन्य झाला. आणि म्हणून हे धन्यता ही संतांच्या संगतीमध्ये विचारामध्ये होत असते. हाच खरा लाभ आहे देवाची प्राप्ती होणं. देवाची प्राप्ती होणं याचा अर्थ सर्व ठिकाणी देव आहे अशी प्रत्यक्ष अनुभूती देह सुटायच्या आधीच आली पाहिजे. कारण ज्याला सर्वत्र देव आहे असं कळालं त्याला आपल्या सगळं कळत असतो. मी सुद्धा या ठिकाणी परमात्म्याने वेगळा नाही आणि सर्व जग सुद्धा परमात्म्याने वेगळं नाही. सर्व काही परमात्मा स्वरूप आहे अशी त्याची अनुभूती असल्यामुळं तो त्या ठिकाणी कोणतीच वासना कोणतीच इच्छा मनामध्ये कामना त्याच्या राहत नाही. आणि म्हणून संसार त्याच्या डोक्यातून गेला. त्याच्या डोक्यातून संसार गेला म्हणजे संसाराची वासना त्याला राहत नाही. आणि वासना गेली म्हणजे पुन्हा जन्म भेटत नाही. कारण जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. जोपर्यंत वासना आहे तोपर्यंत जन्माला यावं लागतं. वासना निमाली समूळ ज्यांची आणि त्यांची वासना संपत असते. कोणाची? ब्रह्मरस उघडी तयाची पावली. वासना निमाली समूळ ज्यांची त्यांना ब्रह्मानंद झाला ब्रह्मरस प्राप्त झाला तर त्यांची वासना समूळ जात असते. आणि समूळ वासना समूळ अभिमान घालविणं हे परमार्थाचं फळ आहे. लोकांनी मानणं मोठं महाराज होणं काहीतरी या ठिकाणी मिळणं काहीतरी जास्त पैसे मिळणं लोक पाय पडायला लागले यानं काही महाराज नाही. तर आपली वासना गेली पाहिजे. आपल्या इच्छा आपल्या कामना या ठिकाणी आपल्याला कमी करायच्या आणि आपलं लक्ष सगळीकडून काढून देवाकड कशा प्रकारे लागल हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि महत्वाचं काम परमार्थामध्येच घडतं इतरत्र कुठंच घडत नाही. आणि म्हणून या अभंगामध्ये ज्ञानदेवा फळ सांगितलं. कारण संसारातलं काही भेटणं हे फळ नाही बरं का. परमात्म्याची प्राप्ती होणं परमात्मा लक्षात येणं परमात्म्याचा आनंद प्राप्त होणं आणि परमात्मा कळणं हे खरं फळ आहे. नारायण पाठ. आणि म्हणून सर्वत्र वैकुंठ. कारण वैकुंठ शब्दाचा अर्थ जिथं वाणी कुंठित होती त्याचं नाव वैकुंठ. वर्णन करता येत नाही त्याला म्हणजे वैकुंठ. आणि वैकुंठामध्ये देव असतो. आता आम्ही या ठिकाणी हेच वैकुंठ आहे आम्हाला. ज्या ठिकाणी परमात्मा असतो त्या ठिकाणी वैकुंठ आहे. म्हणून मागच्या काही अभंगात विषय आलता आपला की ज्ञानदेवा पाठ हरिया वैकुंठ. तिथं पण वैकुंठ सांगितलं. तिथं पण वैकुंठ शब्द आला. ज्ञानदेवा फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे. कारण नारायण अशा प्रकारचा कळल्यामुळं आम्हाला आता वैकुंठच झालं सगळीकडे. कारण वैकुंठ मानल्यावर वैकुंठात देव असतो. ज्या ठिकाणी देव असतो त्याला वैकुंठ म्हणायचं. म्हणून हे सर्व जग नाही आता वैकुंठच आहे. कारण याच्यामध्ये देव आहे अशी आम्हाला प्रचिती आली आणि अशा प्रचितीने आम्ही राहतो. आता आम्ही देवाशिवाय दुसरं काही पाहतच नाही. तुका म्हणे आम्ही देखतच नाही देवाविना काही दुसरे ते. आम्हाला देवाशिवाय दुसरं काही दिसतच नाही. हा अभंग या ठिकाणी आपण बघितला. म्हणून तुम्ही हरीचं नाव घ्या मुखानं हरी हरी म्हणा. असं जर हरी हरी म्हणले तर त्या पुण्याची गणना कोण करी. मग तिसरा अभंग आहे आणि आपला 3 अभंग घ्यायचे पुढच्या वारी 3 घ्यायचे. म्हणून या अभंगामध्ये एक तत्व नाम दृढ धरी म्हणा. कारण मनाला उपदेश करायला लागले. माणसाला उपदेश करावा वाटतो लोकाला. पण कधी कधी आपल्या मनाला सुद्धा आपण बसलं पाहिजे म्हणलं पाहिजे म्हणा तू माझं ऐक तू देवाचं नाव घे. म्हणून आपण पाहतो की आता तुम्ही जे काही समजा मनाचे श्लोक याच्यामध्ये तुम्हाला उपदेश केलाय. मना सांग रावणा काय झाले. मनाला बोध केलाय. कारण मनाला शहाणं करायचं ना. मनच मूर्ख आहे ना आपलं. मन सुधारायचं ना. मनच निर्मळ करायचं ना. तुका म्हणे मन करावे निर्मळ. मनाला निर्मळ करायचं. मनालाच या ठिकाणी आपल्याला उपदेश करायचं सांगितला. आणि परमार्थ करणं म्हणजे काय करणं. मन दुरुस्त करणं. बिघडलं काय मन दुरुस्त करायचं काय मन. नरकाला कोण नेतं मन. मुक्त कोण करतं मन. तुका म्हणे मन उतरी भोशंदू मन करी बंधू 84चा. मन हे 84 लक्ष योनीमध्ये बांधून नेतं आणि तेच मन या ठिकाणी शहाणं झालं तर जीवाचं कल्याण करीत असतं. म्हणून ते मन आपण देवाकडे लावलं पाहिजे. नसलं लागत देवाला म्हणलं पाहिजे तेव्हा माझं मन तुपल्याकडे लागू देवता. यासाठी नेहमी भजन केलं पाहिजे. नेहमी देवाविषयी बोललं पाहिजे. आपण जसं त्या ठिकाणी वागवतो तसं मन बनत असतं. आपण जर लोकांची निंदा करीत गेलो तर आपलं मन बी खराब होईल. आपण जर देव देव म्हणत गेलो नेहमी देवाचं चिंतन करीत गेलो देवाविषयी बोलत गेलो
तर आपलं मन बी त्या ठिकाणी शुद्ध होत चाललं. आणि आपण जर त्या ठिकाणी द्वेष करत गेलो तर आपलं मन खराब होत चाललं. म्हणून या ठिकाणी नाही द्वेष करायचा कोणाचा. देवाचं भजन करीत राहायचं, देवाचं नाव घेत राहायचं. जसं असतं तसे कारण आपल्याला या ठिकाणी सुधारायचंय. आपल्याला आपलं अंतःकरण मन शुद्ध करायसाठी आपण परमार्थात आलो. कारण आपण परमार्थात आलो याचा उद्देश काय, तर आपल्याला आपलं मन ठिकाण्यावर आणायचंय. कारण मनात सुख होत असतं. मनात देव आहे, मनात सुख आहे, सगळं काही मनातच आहे. पण ते मन शुद्ध पाहिजे ना. आणि ते अशुद्ध मनामध्ये दुःख होत असतं, शुद्ध मनात सुख होत असतं. म्हणून आपण या ठिकाणी मनाला शुद्ध करायचं. आणि म्हणून आपण पाहतो हरिपाठामध्ये बऱ्याच जागेवर मनातच सांगितलं. मागे एक अभंग गेला, त्या अभंगात सांगितलं की मन मार्ग गेला तो त्याची मुकला, की मनाच्या माग जाईन त्याचं संपलं. आपलं मन आपल्याला संसारात ओढीतं, आपलं मन इकडंच नादी लागतं. परंतु आपण त्या मनाला देवाकडे आणायचं असतं. बळत बळत त्या देवाची प्राप्ती करून घेण्यासाठी ते देवाच्या नादी लावायचं असतं. देवाचं नामस्मरण त्याच्याकडून करून घ्यायचं असतं. आणि देवाचे जे भजन करतात त्यांच्या संगतीमध्ये त्याला न्यायचं असतं. आणि म्हणून या ठिकाणी असं जर त्या ठिकाणी मनाला केलं तर ते हळूहळू मनाला त्या ठिकाणी मन सुद्धा या ठिकाणी कसं आहे की देवानं भगवद्गीतेमध्ये 6व्या अध्यायामध्ये या ठिकाणी विषय आलेला आहे की अर्जुनानं प्रश्न केला की चंचलही मनाम कृष्णम प्रमातिम बलवदृढम तश्चाहं निग्रहमन्यम वायुरिव सुदुष्करम देवा, की वाऱ्यापेक्षा मन चंचल आहे. मग या मनाला कसं आवरायचं, देवाने सांगितलं असंशय महाभाहो मनो दुर्निग्रहम चलम. कारण संशय नाही मला तुझ्या बोलण्यामध्ये, मन चंचल आहे. परंतु काय कर गड्या, या मनाची एक बाणिके जे देखल्या ठाई सोके म्हणून अनुभव सुखाचे कौतुके देते जायचे. त्याला अनुभव सुख दाखव, त्याला आनंदाने त्या ठिकाणी आनंद दाखव. ते इकडे संसारात जो आनंद पाहा लागले त्याला त्याचं वारीला नाही पंढरपूरच्या, त्याला दाखव त्या भजनामध्ये किती आनंद असतो. आणि त्या हरीच्या रंगामध्ये मग सगळ्यांचा विसर पडतो. आणि सगळ्यांचा विसर पडण्यासाठी भजन करायचं असतं. सगळ्यांचा विसर पडावा, देवाचा छंद लागा. देवाच्या भजनाचा छंद लागला, त्याच्याविषयी आवड निर्माण झाली तर मग त्या ठिकाणी तेच करावं वाटल. आणि म्हणून त्या मनाचं कसं आहे, त्याला जे आवडलं का ते करीत असतं, त्याला जे आवडलं त्याचे ते नादी लागत असतं. म्हणून आपण त्या ठिकाणी देवाचं भजन जर करायला लागलो आणि त्या मनाला जर त्या ठिकाणी आवडलं तर मग ते मन म्हणेन की अरे संसारातल्या आनंदापेक्षा त्या देवाच्या भजनात खूप आनंद आहे. आणि म्हणून ते देवाच्या भजनाकडे लागल. असं जर का मन एकदा त्या परमार्थाकडे लागलं का आपलं काम बनलं. कारण मनच देवाकडे लागलं पाहिजे. म्हणून अभंगामध्ये सांगायला लागले एक तत्व नाम दडधरी म्हणा. कारण शेवटी या अभंगामध्ये उपदेश करताना माऊली सांगते की मनाला बोध सांगितला की एक तत्व नाम दृढ धरी म्हणा. मना तू दृढ धर काढे देवाचं नामस्मरण मनामध्ये सोडूच नको. एक तत्व नाम दृढ धरी म्हणा. असं जर केलं तर काय होईल, असं जर नामस्मरण दृढ धरलं मनामध्ये तर मग काय होईल, देवाची कृपा होईल तुझ्यावर, हरीशी करुणा येईल तुझी. देवाची कृपा होण्यासाठी तू देवाचं स्मरण कर, नित्य कर, नेहमीच कर. कारण बरीच अभंग आपण बघितले की नित्य नेमन आम्ही तो प्राणी वल्लभ लक्ष्मी वल्लभ त्याजवळी काळ वेळ नाम उच्चारित नाही दोन्ही पक्ष पाय गुंतती. देवाचं स्मरण करणारा जवळ देव असतो. म्हणून या ठिकाणी तू नेहमी देवाचं भजन कर, दृढ धरी म्हणा. हरीशी करुणा येईल तुझी, तुझी करुणा हरीला येईल. तर म्हणले मग ते नामस्मरण कसं आहे, ते म्हणजे लय सोपं आहे. ते नाम सोपे रे, पण ते कोणाचं नाम आहे, पण ते कसं आहे ते आम्हाला सांगता का तुम्ही. ते म्हणले सांगतो ना, राम कृष्ण गोविंद. आणि पण कसं करा, कसं जापा, सद्गत होऊन जप्यो. सद्गत प्रेमानं, आनंदानं, आवडीनं, प्रेमानं आनंद त्या ठिकाणी झाला पाहिजे. तुला देवाचा आवड निर्माण झाली पाहिजे. अशा प्रकारचे त्या ठिकाणी आयशी आवडते म्हणा. देवा पुरवावी वासना. देवाचे नामस्मरण करताना तू अशा प्रकारचा आनंदाने केलाय, प्रेमानं त्या ठिकाणी आनंदाने कसं, आवडीनं कसं, कसं नोटा मोजताना कशा आवडीनं मोजतो, आनंदाने मोजतो. तुला कसं मनात हसू येतं पैशाचं बंडल मोजताना. पैसा महाराज बंडल पुढे दिलं कसं तुम्ही हसतात. मग कसं देवाचं नाव घेताना सुद्धा तुम्हाला काय व्हायला पाहिजे, आनंद व्हायला पाहिजे. भजन कसं केलं पाहिजे, आनंदाने केलं पाहिजे. आणि संसार कसा केला पाहिजे, रडत पडत केला पाहिजे. आपलं कसं चाललं, भजन चाललं रडत पडत, आणि संसार झाला उड्या मारी. आणि म्हणून काही मिळेल बस ना. म्हणजे इतके दिवसापासून परमार्थ करतो,
स्वप्न तर देव नाही, कसा येईल स्वप्नामध्ये देव? देवाचं व्हावं लागत असतं. देवाविषयी देवाचे भक्त या ठिकाणी देवाचेच होऊन राहिले म्हणून जमलं. आपण त्या ठिकाणी परमार्थात राहतो पण आज तो संसाराचे साधू संत परम संसारात राहिले पण देवाचे झाले. आता आपल्याला काय करायचं की आपलं लक्ष देवाकडे लावायचे एवढंच कमी आहे आपल्याला. आपण भजन करून आपण देवाचं व्हायचं असतं. देवाचे व्हायचं, आपण संसाराचे राहायचं नाही. देवाचे झाल्यावर देवाला काळजी लागत असते आपली, म्हणून देवाचे व्हायचं. देव वै जेथे देवाची संगती पतर पंगती जनाची. या लोकांच्या संगतीमध्ये राहतो, लोकांचे डोक्यात विचार घेतो आपण, तर यानं आपण त्या ठिकाणी उद्धार होणार नाही. हे तो म्हणला आणि तो असं म्हणला आणि तो तसं म्हणला ना, म्हणू द्या. काही सगळा कचरा आहे, सगळा उकांड आहे, काही नाही, काही कामाचं नाही. सगळं एक देव कामाचं आहे, त्याचं स्मरण करायचं. आणि मग या ठिकाणी बाकी हे कचरा गर्दा हे सगळं काही मनात ठेवायचं नाही. घाण सगळी मनातून काढायची. यासाठी आपण परमार्थामध्ये आलो. म्हणून या ठिकाणी आपण देवाचं भजनाशिवाय राहत नाही. आपला वेळ चाललाय बाकी विचारामध्ये, आपण देवाच्या भजनामध्ये आपला वेळ केला पाहिजे. जास्तीत जास्त काळ आपला काळ सारावा चिंतनात काळ कसा जाईल, हरिभजनात काळ कसा जाईल हे आपल्याला बघायचं बरं का. म्हणून दृढ म्हणा आणि हरीशी करुणा येईल तुझी. हरीला जर तू जर नामस्मरण दृढ धरलं मनामध्ये, तर हरीला तुझ्याविषयी प्रेम तयार होईल आणि मग हरीला सुद्धा दया येईल. हरी सुद्धा त्या ठिकाणी तुपल्या त्या ठिकाणी हितासाठी तो उभा राहील, तुला हित करीन त्यो. म्हणून ते नाम कसं आहे, सोपं आहे बरं का, अवघड नाही, काय नाही. राम कृष्ण गोविंद अशा प्रकार देवाचे नाव आहे. एका देवाला अनेक नाव आहे. राम म्हणा, कृष्ण म्हणा, हरी म्हणा, गोविंद म्हणा, काही म्हणा बाबा. तुकाराम महाराज तर म्हणले, तुका म्हणे जे जे बोला ते साजे आहे विठ्ठला. तुम्ही काही जरी म्हणलं तर देवाचे नावच ते सगळं देव आहे म्हणल्यावर काय राहिलं, रीता ठाव नाही उरला. तर भाव नाही आपला तसा. आपला भाव जर झाला सगळं देव आहे, तर मग त्या ठिकाणी देव तर पहिलंच आहे, फक्त आपण भावना केली या जगाची. म्हणून ते नाम सोपे रे, रामकृष्ण. आणि तुम्ही कसं म्हणा, प्रेमानं भजन करा. प्रेमानं जरी आपण भजन करतो पण बळच मळच करतो, प्रेमानं करायचं, आनंदानं देवाचं भजन करायचं. आणि आनंदानं देवाचं भजन केल्यावर आपल्याला आनंद होईल. म्हणून ते नाम सोपे रे, रामकृष्ण गोविंद सद्गत होऊन जपा, आनंदानं जपा, प्रेमानं जपा. आणि असं त्या ठिकाणी नामस्मरण केल्यावर नामापरिते तत्व नाही रे अन्यथा. अन्यथा म्हणजे नामासारखं दुसरं सोपं साधन नाही, कल्याणकारक नाही, हिताचं नाही. नामस्मरणासारखं त्या ठिकाणी शक्ती कशात नाही. नामस्मरण केल्यावर सगळं केल्यासारखं झालं. आणि म्हणून पंढरपूरच्या वारीला का महत्व आलं, तिथं नामस्मरण जास्त होत. नामस्मरण जर नाही केलं तर मग पंढरपूरला जाऊन फायदा नाही. कारण तिथं नामस्मरण करायसाठी जावा, संतांची संगती करायसाठी जावा. कारण तिथं 3 गोष्टी असतात, देवभक्त आणि नाम. देव बी आहे, भक्त बी आहे, नाम बी आहे. म्हणून अशा प्रकारचं कथा त्रिवेणी संगम, देवभक्त आणि नाम 3 प्रकारचं त्या ठिकाणी देव आहे, भक्त आहे, नाम आहे. म्हणून हे सर्व काही तिथं आहे. म्हणून त्याचं महत्व आहे पंढरपूरचं. आणि म्हणून तिथं आपण नामस्मरण जास्त घेतलं पाहिजे. तिथं जर देवाच्या नावाचा छंद लागला ना, इकडे सुद्धा मग देवाचं नाव आपल्याला छंद लागेल, यासाठी त्या ठिकाणी आपण जायचं असतं, लक्षात घ्यायचं असतं. म्हणून नामापरिते तत्व नाही रे अन्यथा. वाया अनिक पंथा, पंथ म्हणजे मार्ग. तुझं नामस्मरण नाही करायचा, दुसऱ्या मार्गाने जाशील बर का. म्हणून नामाप्रती तत्व नाही रे अन्यथा. वाया अनेक पंथ जाशील जणी, म्हणून तू दुसऱ्या मार्गाने जाशील. तू नामस्मरणा स्वतःला गुंतून घे आणि धन्य हो. आणि तुझं काम इतक्यानंच होईल. तू नामस्मरणास दृढ धर नामाला आणि त्या ठिकाणी त्या देवाला सगळीकडे पाय. आणि म्हणून शेवटी सांगितलं, ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी. तो अंतकरणातल्या अंतकरणात देवाचं नाव घ्यायचं आहे. कोणाला सांगायची गरज नाही, मी इतकं देवाचं नाव घेतलं आणि तितकं घेतलं आणि इतक्या माळा ओढतो आणि तितकं ओढतो. कशाला सांगायचं? तुमच्या जवळचे पैसे तुम्ही सांगता का लोकाला? आम्हाला तरी सांगता का तुम्ही आमच्याकडे एवढे पैसे येत नाही? सांगत. तुम्ही सांगा आता आमच्याकडे सांगितलं कधी आमच्याकडे एवढे पैसे येत, असं येत, असं नाही सांगत. म्हणून तशा प्रकारे तुम्ही देवाचं नाव सुद्धा काय करा, मग आम्ही देवाचं भजन करतो याचं कारण हे सुद्धा देवाला म्हणजे लोकांना सांगू नका. जर का तुम्ही सांगता तर मग ते फळ त्या ठिकाणी आपल्याला भेटत नसतं. कारण जसं शेतामध्ये आपण बीज पेरलं तर ते जर झाकलं गेलं तर उगवत असतं, उघडं पडलं तर ते उगवत नसतं.
जर आपण जो परमार्थ करतो तर तो त्या ठिकाणी मौन धारण करा, त्याच्याबद्दल काही बोलू नका. आम्ही हे चांगले काम केले, आम्ही ते चांगले काम केले, अशा प्रकारचं त्या ठिकाणी त्याचा प्रचार करू नका. मौन धारण करा. मौन म्हणजे ते बोलूच नका, काही तोंडावाट काढूच नका आणि स्वतःचं वर्णन बी करू नका. मी काही चांगले काम केले ही बी काही वर्णन करून सांगू नका. मौन धारण करा. ज्ञानदेवा मौन आणि मौन धारण करा, ह्या बाकीच्या गोष्टीबद्दल हे बोलू नका. आणि देवाचं नामस्मरण मनातले मनात चालू द्या, कारण असं बी चालू द्या आणि मनातले मनात बी चालू द्या. ज्ञानदेवा मौन जपमाळा अंतरीन धर्मी श्री हरी जपे सदा, असं तुम्ही हरीचं भजन करा. असं या ठिकाणी पुण्याची, असं जर भजन केलं त्या पुण्याची गणना कोण करे, कारण त्या पुण्याची गणना होणार नाही असं महाराजांनी सांगितलं. तीन अभंग आपण या ठिकाणी अर्थ त्याचा पाहण्याचा प्रयत्न केला. असाच असं असा नाही, पण त्याचा अर्थ खूप आहे, पण आपण त्या ठिकाणी थोडक्यात घेण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. आणि म्हणून आता पसायदान घ्यायचं आपल्याला. आता विश्वात्मके देवे येणे वागेत तोषावे, तो सोनी मज द्यावे पसायदान, जे खळाचे व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पोडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्वसो धर्म सूर्य पाहो, जो जे वांचिल तो तेला हो प्राणी जात, वर्षोत सकळ मंगळी विश्वर निष्ठांची मांदी आळी, अनवर प्रभू मंडळी भेट तया होता, कला कल्पतरुची आरो चैतना चिंतामणी गाव, बोल तिजारण पुरुषांची चंद्र मेजालांछन, मार्तंड जेता पिनते सर्वे सदा सज्जना कुंभना सर्व सुखी पूर्ण गुंटिंग लोकी बलिजो आदि पुरुषी अखंडी, आणि ग्रंथोपजी विशेष लोकी दृष्टा दृष्टी विजय वामन येत होणे श्री विश्वेशराव. हा होईल ज्ञान बसा, निवृत्त ज्ञान देव सुख्या झाला, निवृत्त ज्ञान देव सुख्या झाला, निवृत्त ज्ञान देव सुख्या झाला, पुंडली काव त्या ज्ञान देव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. या ठिकाणी कसं झालं, लाईट नसल्यामुळं, प्रॉब्लेम आल्यामुळं मला काही चेहरा दिसू शकला नाही, याच्याबद्दल माफी असावी, कारण आता ही यंत्रणा बिघाड होत असती, त्याबद्दल माफ करा. आणि या ठिकाणी आपण 3 अभंग घेतले. पुढच्या वारी आपण सर्व सुखगोडी नामसंकीर्तन देवाच्या अद्वारी ज्ञानोबा तुकाराम घ्यायचं आणि मग नंतर वारीवर आल्यानंतर आपलं गुरु परंपरेच्या अभंग पुढचं काय असेल त्याप्रमाणे आपलं झालं. बरं, सर्वांना रामकृष्ण हरी.